हॅलो फ्रेंड, मी प्रीतम. काहीच मी त्या दिवशी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला स्टँड कॉमेडियन. तर चला फिर तुम्हाला जाता जाता सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. आज मी तुम्हाला परत एक कॉमेडीचा व्हिडिओ टाकतोय. चला स्टार्ट. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे बबलू. तर बबलू आपल्या शेतात जातो. शेतात गेला आणि त्यासोबत गेलेला असतोय गणू. गणू त्यासोबत गेला असतो. तर ती बघतात, अरे यार आपल्या शेतात कंच कोणी चोरली ते. तर बबलू म्हणतो, दादा मला वाटतंय ते कंस त्या ना त्या समीरनंच नेली असणार. तर ह्यो म्हणतो, का रे अरे त्यानं भरपूर कंस चोरलीच आपली दादा. लय कंस पप्पा बी आपला होता, लय वैतागला म्हणला. असं लय वैतागला म्हणला, मला म्हणला बघितलंच पाहिजे. तर ह्यो म्हणला तावत बबलू म्हणतो, जा गण्या, जा तू तावत तावत आणि त्या सांगून ये त्या समीरला, त्याला सांग बोलवले म्हणून. तर गण्या बी हुशार, गण्या मस्तपैकी तावत तावत गेला. ए समीर, मी तुला सांगतोय, तुला बबलू जान बोलवलोय. का रे काय झालं? अरे काय झालं, लय रागात आहे तो सांगू शकत नाही, तुला मारू बी शकतोय, पण लय रागात आहे. तू म्हणला असं काय करतो, याला तावळ्या दाखवतो जाऊन मी तिथं. तर गेला तो गण्या घेऊन गेला याला, आपला समीरला घेऊन गेला. त्यानंतर समीर आला, काय रे गण्या, एवढं रागवल्यासारखं काय झालंस रे? आम्ही काय असं तुझं केलंय? तर म्हणतोय, काय रे माझे बबलू म्हणतोय, काय रे माझं हे कन्सर्न नेसतोय रे तू? तर गण्या आपला ह्यो समीर म्हणतो, नाही रे बाबा मी कन्सर्न नेलीत. कोण म्हटलं तुला मी कन्सर्न नेली तेच म्हणून? अरे मग माझी कन्सर्न नेलीत कुणी? तो म्हणतो, मला काय माहित मी कन्सर्न कोणी नेलीत? आणि तू धमकी काय देतोस असं मला? तर तो म्हणतो, काय करणार तू धमकी दिल्यावरती? तर गण्या म्हणतोय, काय पाहिजे ते करणार आहे तुझी. तर ह्यो म्हणतो, तुझी करण्यासारखी हाय काय? असं बोलतो. तर गण्या ह्याला आपलं समीरला इचो राग. समीरला राग आल्यानंतर बबलू म्हणतो, यार हे लयच काय काय बोलायला लागले रे, ह्याची आपण थोडं फिरकी घ्यायलाच पाहिजे अजून. त्याला माझी कंस सुद्धा नेली. तर बबलू म्हणतोय, बघ गण्या, काय असेल ते सुद्धा मला सांग, माझी कंस नेलीस की नाही? तर गण्या म्हणते, नाही रे बाबा मी तुझी आपलं समीर म्हणतो, मी नाही रे बाबा तुझी मी कंस नेलेली नाही. तर परत बबलू म्हणतो, बघ कंस नेली तर मी केस करेन. तर समीर म्हणतो, तुला केस करायची कर, मी तुझी कंस काय नेलेली नाही. तर असं बोलल्यानंतर बबलूला, ए गण्या, ए समीर, माझी जर कंस नेली असली तर मी खरंच तुला मारून इथल्या इथं. तर गण्या म्हणतो, काय उकडणार असं उकड माझी, काय करणार असं कर माझी, पण माझ्या उलट सुलट काय बोलू नकोस. असं असं विषय वाढत चालला. मग परत त्यानं मग म्हणला, राहून दे राहून दे, काय केस करायचे राहून दे, कट कर. हाय फ्रेंड, आणि माझा एक मित्र होता लहानपणीचा, त्याचं नाव होतं अक्षय आणि माझं नाव होतं पवन. तर विषय काय झाला, अक्षय आणि आम्ही लहानपणाचं दोघं जायचं सोबत, याचं सोबत. तर विषय काय झाला, आम्ही बी महाराज एका पुरीला आहे, पण तो बी महाराज एका पुरीला आहे. असंच आमचं चाललेलं मस्तपैकी, शाळेत गज असताना मस्त चाललेलं. त्या आईला तो बी मारतोय मी बी लावतोय, त्याला दोघं माझे मित्र साईडले मित्र होते. आईला हे दोघं सोबत भावासारखे येते जाते, आणि दोघं बी एकाच पुरीवरती लाईन मारता येते. हे कसं काय? तर मित्र म्हटलं, आईला कोण नक्की ते कुणाला पटणार रे? म्हटलं बाबा आपल्याला. तर ते मग दुसरा मित्र मला, अक्षा तुला ना बाबा मलाच बस काय. तर असं झाल्यानंतर बाबा मित्र मला आमसनी म्हणायला लागले, कोण आणि अक्षा जा दोघांनी प्रपोज मारा, कुणाला म्हणते ते बघूया. तर मी तिला जाऊन प्रपोज मारलं. तर ती म्हणली म्हणली तू मला मारलास प्रपोज, ठीक आहे बाबा, मी सांगेन तुला उद्या. अक्षय गेला प्रपोज मारायला. अक्षयला म्हणली, नाही रे बाबा, बघूया मी उद्या तुला सांगतो. ती आल्याने म्हणली, अरे तुझ्या त्या मित्राने मला प्रपोज मारलंय अक्षयने. ती अक्षयला गेल्या म्हणली, अरे तुझ्या त्या मित्राने पवनने मला प्रपोज मारलंय. असं म्हणल्यानंतर अक्षयच्या माझ्यात झाली बांधणी. अक्षय म्हणला, लेका पवन लय हे करतोय तू, माझ्या गर्लफ्रेंडला तू प्रपोज मारतोय, असा तुला हानीन. तर पवन बी त्याला म्हणला, अक्षा लय जास्त बोलायचं नाही, चोप चोप सारखा हानीन. माझ्या आयटमला प्रपोज मारतोय, उलट मलाच म्हणतोय. तर पवन, तुझी आयटम कसली ती? तर मी म्हणलो, पवन पण म्हणला, अरे तुझी आयटम अक्षा कसली ती, तुला प्रपोज विचारलंच तरी का, हाय तर बोलली काय तुला ती? असं झाल्यानंतर मग लय विषय वाढला. तर मित्र जमले, मित्र म्हणले, पवन अक्षय अरे बद्दल कशाला एका पुरीसाठी म्हणताय? अरे पण हिनं माझ्या आयटमसाठी प्रपोज मारलं, तर मी काय करू मग आता त्यानं सांग. म्हणला आता दोघं सुद्धा काय करू नका, तिच्यावरती आता दोघं बी लाईन मारा.
काय करणार पर्याय? सोडून गेले तर विषय संपला ना. तर तिची मैत्रीण आली म्हणते, अरे कशाला दोघात भांडतात, तिला तिसरी जण घेऊन गेला, तिसरी जण घेऊन गेला तुमच्या आधी. असा बोलल्यानंतर आमच्याकडे ते सगळे मित्र बघायला आलेले. तू तुमच्या लायकीवरती भेंच तिसरी जण खायच होता, अगोदरच्यावरती प्रेम करत होता आणि तुम्ही तिच्या लाईन मारता दोघं जण. असं बोलल्यानंतर आम्ही तर आता घरी येऊन आता काय बोलणार. भावाला म्हणलं सॉरी भाऊ, मी तुला जास्त बोललो. तो म्हणला भावा सॉरी, मी बी तुला जास्त बोललो. अशी आमची दोस्ती आहे. आणि एक सीन माझ्या लाईफमध्ये झाला, आता बोलायचं म्हणजे काय, आता माझ्या सीनमध्ये एक लाईफमध्ये झालेला. मी गेलो माझ्या पप्पासोबत फिरायला आणि तेव्हा होतो, लहान होतो एकदम. फिरायला गेलो आणि मस्तपैकी पप्पांचा मोबाईल होता, मस्त फोटो बिटो मारत होतो, मस्त पोरींना बघत बिगत होतो. आणि पोरींना बघत बिगत होतो आणि च्या आईला पप्पा म्हणतोय, भेंचो ते पोरींना बघतोय बायकांना पण बघतोय, हे भेंचो माझ्यापेक्षा हुशार निघाले की ह्याच्यावरती बघण्यापेक्षा माझ्यापेक्षा हुशार निघालं. पप्पा मला म्हणते, इकडे रे इकडे, त्याच्या आईला अंड्यातनं बाहेर आलेस काय आणि तू असं करते. कान पुढे मला दोन सहा पप्पा घरी आणला, दोन सहा लावलेत. म्हणलं आता गप्पच बसायला पाहिजे बाबा, म्हणलो आता गप्पच बसायला पाहिजे. तर म्हणलो काय बोलणार काय. शाळेत होतो, अनेक सीन आहेत, शाळेत होतो आणि शिक्षक मला सारखं म्हणायचं, हो मस्तपैकी अभ्यास कर अभ्यास कर. मी कुठला अभ्यास करतोय, मुंडक्यासारखा इकडून तिकडे फिरत असायचा, क्रिकेट बिकेट खेळत असायचा. पण ती सारी असा अभ्यास करायची, मी असाच फिरत असायचा, कुठं मासे बघायला, कुठं काय नाही काय पळायला असायचं. तुम्हाला माहिती आहे, फिरत फिरत असायचं. असल्यामुळं मला सर मला लय वैतागला, म्हटलं अभ्यास करत नाही काय नाही. एक दिवस सर आला माझ्या घरी, माझ्या बापाला विचारलं, म्हणला सर आलं मला भेटायला. मी विचार करीत राहिलो आणि मग असंच राहिल्यानंतर ना माझं पप्पा म्हणलं ते, अहो तुमचा पोरगा अभ्यास करतोय की नाही, अहो काय ते सगळ्या त्याच्यात नापास होतोय, नुसतं सगळ्या पेपरमध्ये नापास होतोय. तर ते सर म्हणलं काय पोदरीचा, म्हणला सारखं इथे अभ्यास करून जाते, सारखं इथे अभ्यास करते, बसतोय संध्याकाळचं, अहो कुठला अभ्यास करताय, फिरायला जातं इकडं तिकडं. आणि असं बोलल्यानंतर सगळं झाला, विषय वाढल्यानंतर म्हणला पोदरीच्या, मग घरात पप्पानी घातला मला घरात, मारला आणि म्हणतो पोदरीच्या उद्यापासून खेळायला गेला असं कान फुंडा तुझं, नुसता अभ्यास कर नुसता अभ्यास कर. असं बोलल्यानंतर मग तोंड बंद झालं. आता अभ्यास करायला लागतोय म्हणलं, तिथपासून काय आपण कधी बाहेर निघालो नाही बघा, नुसता अभ्यास करतोय. पण असं भरपूर असं किस्सा येतं जे सांगण्यासारखं आहे. पण लाईफ मध्ये असं भरपूर किस्सा येतं. आता गर्लफ्रेंडची तुला माहिती आहे, माझी गर्लफ्रेंड होती. मला बबलू सांगतोय, अरे बाबा तुला मी काय सांगू, अरे तुझी ती गर्लफ्रेंड होती ना, गर्लफ्रेंड, अरे ती दुसऱ्या सोबत पळून गेली. आई जाऊ, अरे मला असं रडू आलं, असं रडू आलं, सांगण्यासारखं नाही आता ते. कट करा.